रामकृष्ण हरी। आज आपण हिरव्या वाटाण्याची अतिशय साधी सोपी पण चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत। ही जर रेसिपी तुम्ही जर एकदा बनवाल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही हीच रेसिपी बनवाल। इतकी टेस्टी ही रेसिपी बनते, अतिशय सोपी आहे हिरव्या वाटाण्याची ही रेसिपी। चला तर मग कशी करायची पाहूया। यासाठी आपण इथे 200 ग्रॅम इतके हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। ताजे वाटाणे आपण सोलून ते 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटाणे घालायचे, त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि 7 ते 8 आपण लसणाच्या पाकळ्या घालायच्या। यानंतर आपण 1 इंच आलं तुकडे करून यामध्ये घातलेलं आहे। त्यासोबतच अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे। यानंतर यामध्ये थोडंसं आपण 2 ते 3 चमचे इतपतच पाणी घालायचं आणि हे चांगलं भरडून घ्यायचं। मिक्सरमध्ये हे छान वाटून घेतलेलं आहे। अतिशय मऊ देखील नाही आणि खूप मोठं देखील नाही, असं रवा टेक्स्चर मध्ये आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे। फक्त हे वाटण बनवताना आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही, कारण की जास्त पाणी घातलं तर ते उकडायला आपल्याला अवघड पडणार आहे। त्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण हे वाटाणे जे आहे तर ते वाटून घ्यायचे आहेत। त्यामध्ये आपण पाव वाटी इतकी त्यामध्ये बेसन घातलेलं आहे। तुमचे जेवढे वाटाणे आहे, तुम्ही ज्या वाटीने मोजून घेणार आहात त्याच वाटीने पाव वाटी इतकं बेसन त्यामध्ये घालायचं। त्यानंतर हिरव्या वाटाण्यामध्ये हे जे बेसन आहे ते मिक्स करायचं आहे। लक्षात ठेवा, आपण इथे पाणी अजिबात घातलेलं नाही। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। बघा, एकजीव मिश्रणाचा झालेला आहे। आता आपण हे मिश्रण जे आहे तर ते उकडून घेणार आहोत। अशा प्रकारची एखादी प्लेट घ्या किंवा तुम्ही मोदकाची चाळण देखील घेऊ शकता। याला आपण पहिल्यांदा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे जे आपलं वाटण आहे तर ते खाली चिटकणार नाही। तेल व्यवस्थित सर्व प्लेटला आपण लावून घ्यायचं आहे। माझा चॅनल तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाठवा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सर्व बाजूंनी आपण तेल लावलेलं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये जे वाटलेलं वाटाण्याचं मिश्रण होतं तर ते घालून घ्यायचं आहे आणि ते एकसारखं आपण सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचं आहे। जशी आपण वडी थापतो त्या प्रकारेच आपण हे जे वाटण आहे तर ते प्लेटमध्ये व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। आणि गॅसवर आपण कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण 1 ग्लासभर इतकं पाणी घालायचं आहे। त्यामध्ये अशा प्रकारचं स्टँड ठेवा। स्टँड नसेल तर तुम्ही मोठ्या आकाराची वाटी ठेवू शकता। ती वाटी पाण्याने भरून ठेवायची, त्यामध्ये तुम्ही जर अशी प्लेट ठेवून उकडवलं तरी सुद्धा चालेल। अधूनमधून चेक करायचं, म्हणजे पाणी कमी झालं असेल तर तुम्ही पाणी त्यामध्ये वाढवू शकता आणि पुन्हा उकडू शकता। 10 ते 15 मिनिटांनंतर आपलं मिश्रण जे आहे तर छान उकडलेलं आहे। हात लावून बघायचं, हाताला मिश्रण चिटकत नाही किंवा चाकूलाही लागत नाही। यानंतर प्लेट काढून आपण थंड व्हायला ठेवायची। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे त्यामध्ये चिरून घातलेले आहेत। त्यामध्येच आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। त्यामध्ये आपण आल्याचा 1 तुकडा टाकायचा आहे। त्यानंतर हे जे कांदा आहे तर ते व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचा। तुम्ही चिरून घेतला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 2.5 चमचे इतकं तेल घातलेलं आहे। त्यामध्ये आपण 1 तमालपत्र, 2 विलायची आणि अर्धा चमचा इतका जिरा त्यामध्ये घालायचा। जिरा छान फुलेपर्यंत आपण तो तडतडू द्यायचा। जिरा छान फुलल्यानंतर आपण जो वाटलेला कांदा आहे तर तो कांदा त्यामध्ये घालायचा। कांदा वाटताना देखील आपण त्यामध्ये पाणी घालायचं नाही, नाहीतर आपला जे मसाला आहे तो भाजायला जास्त वेळ लागतो। तर आपण इथे कांद्याचं मिश्रण आहे तर ते तेलामध्ये घालून घेतलेलं आहे। आता हा कांदा सोनेरी रंगापर्यंत येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। पहिल्यांदा मोठ्या गॅसवर भाजायचा, त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे तर ती कमी करायची। कांदा थोडासा छान मिक्स झाल्यानंतर आणि कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिट तुम्ही तसंच ठेवू शकता आणि मध्ये अद्या हलवू शकता। त्यामुळे देखील कांदा पूर्ण छान भाजतो आणि तेल देखील बाजूला झाले। बघा, असं तेल सेपरेट झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 मोठ्या टोमॅटोची प्युरी घातलेली आहे। 2 मोठे टोमॅटो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घातलेले आहेत। चवीनुसार मीठ घातले, त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर, त्यानंतर 1 चमचा धनेपूड घातलेली आहे। तर हे सर्व जे सुके मसाले आहेत तर ते मिश्रणासोबत आपण मिक्स करून घेऊया। आता हे टोमॅटो देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, नाहीतर आपल्या ज्या भाजीला आहे तर तो टोमॅटोचा आल्याचा कच्चा वास लागतो आणि त्यामुळे भाजी चविष्ट लागत नाही। पहिल्यांदा मोठ्या गॅसवरती आपण 2 ते 3 मिनिट छान परतून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि गॅसची फ्लेम कमी करून त्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट छान
शिजून द्यायचं, म्हणजे मसाला जो आहे तो व्यवस्थित शिजला जातो आणि त्यातलं तेल जे आहे तर ते सेपरेट होतं। अशा रीतीने तेल सेपरेट झालं की समजायचं आपला मसाला जो आहे तर तो व्यवस्थित शिजला आहे। त्यातलं पाणी आहे तर ते पाणी देखील बघा पूर्णपणे आटलेलं आहे। अशा प्रकारे मसाला छान शिजवून घ्या, म्हणजे त्याचा कच्चा वास जो आहे तर तो लागत नाही। तर यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया। तर पाणी इथे मी 1.5 ग्लास घातलेलं आहे। तर खूप पातळ आणि खूप घट्टसर असं देखील आपल्याला ही जी भाजी आहे तर ती करायची नाही, त्यासाठी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात। यानंतर याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे। इथे बघा छान अशी उकळी आलेली आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनिट ही भाजी छान शिजू द्यायची। त्यानंतर आपण जे वाटाणा जे शिजवला होता तर तो बघा छान थंड झालेला आहे। आता आपण याचे असे काप करून घेऊया। तुमच्या आवडीच्या आकारामध्ये तुम्ही हे जे वाटण आहे तर ते कापू शकता। तर इथे मी चौकोन आकारामध्ये कापून घेतलेलं आहे। तर हे थंड झाल्यानंतर प्लेटमधून मिश्रण अगदी सहज सुटतं, ते प्लेटला चिटकून बसत नाही। त्यासाठी पहिल्यांदा चांगलं तेल लावून घ्यायचं। थोड्याशा तेलावरती भाजून तुम्ही ह्या वड्या अशाच तोंडी लावण्यासाठी देखील खाऊ शकता किंवा डब्यामध्ये देखील देऊ शकता, अशा सुद्धा खूप टेस्टी लागतात। यानंतर हे जे आपली भाजी उकळलेली आहे त्यामध्ये आपण ह्या चिरलेल्या वड्या टाकून द्यायच्या आहेत आणि एक छान मोठी उकळी काढायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी फ्लेमवरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट आपण ह्या वड्या ज्या आहेत तर त्या व्यवस्थित शिजून द्यायच्या आहेत। फुगून थोड्याशा छान मऊसूत अशा बनतात। हिरव्या वाटाण्याच्या ह्या वड्या तुम्ही अशाच भाजून देखील खाऊ शकता किंवा अशा भाजीमध्ये टाकून देखील खाऊ शकता। इथे बघा 10 ते 15 मिनिट आपण ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे। छान त्याला तरी आलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि चिरलेली कोथिंबीर आपण त्यामध्ये घातलेली आहे। छान मिक्स करून घ्यायचं। तर इथे आपली अतिशय साधी सोपी हिरव्या वाटाण्याची चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे। खूप छान लागते आणि करायला देखील सोपी आहे आणि ही जी भाजी आपण तुम्ही जर बनवली तर बघा पनीरला देखील ही भाजी मागे सारते, अशी ही चविष्ट अशी भाजी बनते। अशा प्रकारे हिरव्या वाटाण्याची भाजी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला ही खूप आवडेल। छान तर्रीदार अशी मसालेदार ही भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।